सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. पुढे ते वृद्ध तपस्वी शंकर भट्टांना सांगू लागले की या कलियुगामध्ये काय झाले आहे की सर्व प्रकारचे यज्ञ, याग आणि सगळे सत्कर्म हळूहळू लुप्त होत आहेत. आणि या पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व प्रकारे आपला लाभ तर करून घ्यायचा, परंतु आपण ज्यांच्याकडून लाभ करून घेत आहोत त्या देवी देवतांचे मात्र आपण विस्मरण करायचे, असा सर्वसाधारण आजकाल मनुष्याचा धर्म झाला आहे. त्यापेक्षा आपण देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्यांचा कृपा आशीर्वाद घेऊन आपल्या या प्रकृती जी आहे ती प्रकृती अनुकूल होत असते. कारण प्रकृतीचा कुठलाही जो शक्तीचा प्रकोप आहे तो मनुष्य सहन करू शकत नाही. त्यामुळे या प्रकृतीची जी शक्ती आहे तिची मनुष्याने यथायोग्य रीतीनेच त्याची शांती करायला हवी. नाहीतर अनेक प्रकारची संकटे उद्भवतात. मनुष्याने जर धर्म आचरण नीट न केले तर प्रकृती शक्ती सुद्धा त्याला शिक्षा देते. त्यामुळे ते वृद्ध तपस्वी सांगू लागले की लोकांच्या हितासाठीच मी हा यज्ञ करत आहे आणि या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद स्वामींचे दर्शन होणार आहे. कारण की तुझ्या जन्मजन्मांतरीचे पुण्य फळाला आले आहे, म्हणूनच तुला अशा प्रकारे लाभ घडणार आहे. ते वृद्ध तपस्वी जे सांगत होते आणि त्यांच्या सांगण्यामुळे शंकर भट्ट अगदी भारावून गेले होते आणि त्यानंतर त्यांनी नम्रतेने त्या वृद्ध तपस्व्यांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांना प्रार्थना केली की हे ऋषीश्वरा, मी काही कुठला साधक नाही, मी योगी नाही, मी काही पंडित सुद्धा नाही, मी तर एक अतिशय सामान्य अल्पज्ञ आहे आणि माझ्या मनामध्ये जे काही संदेह आले आहेत त्या संदेहाची निवृत्ती करा आणि आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवा. अशा प्रकारे शंकर भट्टाने त्यांना आपल्या शंकेचे समाधान करण्यासाठी सांगितले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.